शहरातील सर्वात आलिशान आणि महागड्या भागातील तो भव्य पांढरा राजवाड्यासारखा वाडा, जो एकेकाळी सेठ सुधीर यांच्या वैभवाचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीचे प्रतीक मानला जात होता, तो आज ओसाडपणा आणि शांततेचे एक विचित्र चित्र उभा आहे. घराच्या आत आणि बाहेर पूर्वीसारखी वर्दळ राहिली नव्हती, कारण कुटुंबातील सर्वात खंबीर सदस्य सेठ सुधीरजी आता या जगात नव्हते. त्यांच्या निधनाने जणू या काही घराचा आत्माच निघून गेला होता. घराच्या भिंतींमध्ये अजूनही शोक करणाऱ्यांच्या पावलांचे आवाज घुमत होते आणि हवेत फुलांचा सुगंध दरवळत होता, पण तो एक विषण्ण करणारा सुगंध होता. शेठ सुधीरचा मृत्यू अजून पूर्णपणे स्वीकारला गेला नव्हता. फक्त 1 महिना उलटला होता, पण घराचे स्वरूप बदलू लागले होते. विशेषतः सेठ सुधीर यांची सर्वात धाकटी आणि लाडकी मुलगी फाल्गुनीसाठी पण नशिबात लिहिलेले होते. तिचा घटस्फोट झाला होता आणि ती तिच्या वृद्ध वडिलांसोबत राहत होती. फाल्गुनीचे आयुष्य म्हणजे दुःख आणि संकटांची एक लांबलचक कहाणी होती. तिचे लहान वयातच अशा माणसाशी लग्न झाले होते, जो तिला ना महत्त्व देत होता, ना तिचा आदर करत होता. अनेक वर्षांच्या मानसिक त्रासानंतर, छळ आणि हाल अपेष्टा सहन केल्यानंतर जेव्हा तिला अखेर घटस्फोट मिळाला, तेव्हा ती उद्ध्वस्त जीवन आणि भंगलेल्या स्वप्नांसह आपल्या वडिलांच्या दारात परतली. सेठ सुधीरने आपल्या मुलीला प्रेमाने जवळ घेतले आणि ती आपल्यासाठी केवळ एक शारीरिक इजा आहे, यापेक्षा अधिक काही आहे हे तिला कधीही जाणवू दिले नाही. ती आपल्यावर ओझे आहे असे त्यांनी स्वतःला कधीच जाणवू दिले नाही. किंबहुना ते अनेकदा म्हणायचे, फाल्गुनी माझी मुलगी नाही तर माझा मुलगा आहे, ज्याने माझ्या म्हातारपणी मला आधार दिला. सेठ सुधीर यांचे 2 मुले दिवाकर आणि कुसुमाकर ते आधीच आपल्या व्यवसायात इतके मग्न होते की त्यांना त्या वडिलांच्या आजारपणाची आणि एकटेपणाची जाणीवही नव्हती. ते केवळ नावापुरता मुलगा होता, ज्याचा हेतू वडिलांच्या संपत्ती आणि मालमत्तेवर होता. मात्र फाल्गुनीने त्यांचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस काम केले. ती तिच्या वडिलांची काळजी घेत असे. त्यांच्या औषधांची काळजी घेणे, त्यांच्या आहारानुसार त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे आणि रात्री त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या बिछाण्यापाशी बसणे हे फाल्गुनीसाठी रोजचेच झाले होते. पण आता तिचे वडील नसल्यामुळे फाल्गुनीला तिच्या डोक्यावर घोंगावणारे धोक्याचे ढग स्पष्टपणे दिसत होते. एका महिन्याच्या आत घरात एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. दिवाकर आणि कुसुमाकर हे जे तोपर्यंत लोकांच्या नजरेत ते केवळ दिखाव्यासाठी रडत होते, पण आता त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची जागा लोभ आणि निर्दयतेने घेतली होती. ते दोघे आपापल्या बायकांशी कुजबुजण्यात मग्न राहिले आणि फाल्गुनीकडे अशा नजरेने पाहत होते, जणू ती घरातील सदस्य नसून नक्कीच कोणीतरी अनोळखी मुलगी असणार. फाल्गुनी आपल्या खोलीत बसून वडिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत होती. बाहेर शिजत असलेल्या षडयंत्रांचा तिला सुगावा लागला होता, पण ती तरी काय करू शकणार होती? ती एक अशक्त आणि असहाय्य स्त्री होती. तिचा एकमेव आधार तिचे वडील होते, ज्यांचेही निधन झाले होते. एके संध्याकाळी सूर्य मावळत असताना आणि वाड्यावर दुःखाची छाया अधिक गडद होत असताना दिवाकरने फाल्गुनीला सांगितले. कुसुमाकर आणि दोन्ही भावांच्या बायका आधीच तिथे होत्या. त्यांचे चेहरे गंभीर आणि कठोर होते, जणू काही एखादा मोठा निर्णय जाहीर होणार होता. फाल्गुनी लाजत लाजत आली आणि एका कोपऱ्यात बसली. भावांची वागणूक बघूनच तिला कळलं होतं की आज काहीतरी वाईट घडणार आहे. दिवाकरने घसा साफ केला आणि बोलायला सुरुवात केली. बघ फाल्गुनी, बाबा गेले आहेत आणि हे घर चालवण्याची जबाबदारी आपली आहे. तुम्हाला माहीतच आहे की सध्या महागाईचा काळ आहे आणि व्यवसायाची परिस्थिती फारशी चांगली नाही. अशा परिस्थितीत एवढा मोठा परिवार सांभाळणे आणि त्याचबरोबर तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडणे आम्हाला खूप अवघड जात आहे. कुसुमाकरने लगेच उत्तर दिले. त्याने आपल्या मोठ्या भावाला पाठिंबा देत म्हटले, हो, अर्थातच दादा बरोबर आहे. आणि शिवाय फाल्गुनी, तू हुशार आहेस. तुला हे माहीत असायला हवं की घटस्फोटित बहिणींनी आयुष्यभर अशा प्रकारे भावाच्या घरी राहणे समाजात चांगले मानले जात नाही. आम्हालाही मुली आहेत. उद्या लोक कुजबुजतील की त्यांच्या घरात राहणारी घटस्फोटित स्त्री आमच्या मुलींच्या नात्यांमध्ये अडथळे निर्माण करेल. हे ऐकून फाल्गुनीने श्वास रोखून धरला. हा तोच भाऊ आहे, यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ज्या भावासोबत तिने तिचे बालपण घालवले, ज्याचे कपडे ती धुवायची, ज्यांच्या आग्रहामुळे ती अनेकदा आपल्या वाट्याच्या वस्तू सोडून द्यायची
आज तेच भाऊ तिला सामाजिक टोमणी मारून घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ती त्यांच्या आग्रहापुढे, अगदी त्यांच्या मागण्यांपुढेही झुकत असे. आज तेच भाऊ समाजाच्या नावाखाली तिला घरातून हाकलून देण्याची तयारी करत होते. तिच्या वहिनींच्या चेहऱ्यावरचे कपटी हास्य पाहून फाल्गुनीच्या काळजाला खोलवर वेदना झाल्या. ती त्यांच्या हट्टीपणापुढे, अगदी त्यांच्या मागण्यांपुढेही झुकायची. आज तेच भाऊ तिला सामाजिक तिरस्काराने हिणवत घरातून हाकलून देण्याच्या तयारीत होते. फाल्गुनी थरथरत्या आवाजात म्हणाली, दादा काय बोलतोयस? हे घर बाबांचं आहे आणि मी तुझी बहीण आहे. मी कुठे जाऊ? या जगात तुमच्या दोघांशिवाय माझं कोणी नाही. बाबा गेले म्हणून मला विसरलास का? दिवाकर रागाने म्हणाला. मी विसरले? भाऊ होऊ नकोस फाल्गुनी, दिवाकर रागाने म्हणाला. हे घर बाबांचं होतं, पण आता कायदेशीररित्या ते आपलं आहे, कारण आपण त्यांची मुले आणि वारस आहोत. तू दुसऱ्या घरातली आहेस. तुझं लग्न झाले, त्यामुळे जेव्हा बाबांनी तुझ्या लग्नावर लाखो रुपये खर्च केले तेव्हाच तुझा वाटा मिळणे अपेक्षित होते. आता तुला त्यापेक्षा जास्त कशावरही हक्क नाही. कुसुमाकरने आपल्या बोलण्यात आणखीन कडवटपणा म्हटले. आणि तसेही बाबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये तू मूर्खासारखं वागत होतीस. त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांनी त्यांचे पूर्णपणे ब्रेनवॉशिंग केले आहे. तुम्ही त्याच्याकडून तुमच्या नावावर काय काय सह्या करून घेतल्या असतील हे मला माहीत नाही, पण आम्ही तुला आधीच स्पष्टपणे सांगतो, आम्ही तुला या सर्व मालमत्तांमधून किंवा कोणत्याही बँक बॅलन्समधून एक पैसाही देणार नाही. तू आमच्यावर केवळ एक ओझे आहे जे आम्ही आता आणखी सहन करू शकत नाही. फाल्गुनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हात जोडून म्हटले, असं बोलू नकोस. मी लोबाबाई बाबांची सेवा केली नाही. ते माझे वडील होते, तेच माझे सर्वस्व होते. मला तुमची मालमत्ता नको आहे. मला कारखाना किंवा पैसाही नको आहे. मला फक्त या घराच्या एका लहानशा कोपऱ्यात राहू द्या. मी तुमची मोलकरीण होईन. मी सगळं घरकाम करीन आणि तुमच्या मुलांची काळजी घेईन. मला फक्त डोक्यावर छप्पर हवं आहे. कृपया ते माझ्यापासून हिरावून घेऊ नका. बाहेरचं जग धोकादायक आणि क्रूर आहे. मी एकटी स्त्री कुठे भटकू? पण फाल्गुनीची त्या पाषाण हृदयी भावांना आणि त्यांच्या बायकांना केलेली आर्तहाक आणि विनवण्याचा काहीच परिणाम झाला नाही. मोठी वहिनी उपहासाने म्हणाली, वा, तू आधी मोलकरीण म्हणून राहशील आणि मग हळूहळू संपूर्ण घर ताब्यात घेशील. तुझे सगळे डाव आम्हाला चांगलेच माहीत आहेत. तू साधी भोळी असल्याचं नाटक करतेस आणि आम्हाला वेगळंच पटवून देण्याचा प्रयत्न करतेस. तुम्ही तुमच्या भावांना भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहात, पण त्याचा इथे काही उपयोग होणार नाही. तुम्हाला हे घर सोडावंच लागेल आणि तेही आजच, आत्ताच्या आत्ता. दिवाकरने आपला निर्णय जाहीर केला. बघ फाल्गुनी, आपल्याकडे अजिबात वेळ नाही. आमचं ठरलंय की आम्ही दोघे भाऊ हे घर विकून आमचे वाटे वाटून घेऊ आणि आपापले व्यवसाय सुरू करू. त्यामुळे या घरात तुझ्यासाठी जागा नाही. तुझं सामान बांधून घे आणि तुला जिथे जायचं असेल तिथे जा. एखाद्या नातेवाईकाकडे किंवा आश्रमात जा. ही तुझी समस्या आहे, आमची नाही. फाल्गुनीने आपल्या भावांच्या चेहऱ्याकडे पाहिले, जिथे तिला दयेचा लवलेशही दिसला नाही. तिला माहीत होते की आता त्यांची विनवणी करण्यात काही उपयोग नाही, कारण नात्यांचे बंध पूर्णपणे तुटले होते. तिने आपले अश्रू पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या आतली एक अशक्त स्त्री अचानक नाहीशी झाली आणि तिच्या जागी सेठ सुधीरची मुलगी उभी राहिली. तिने मान वर करून आपल्या भावाकडे पाहिले आणि म्हणाली, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी निघून जाईन. मी तुमच्यावर ओझे होणार नाही. पण लक्षात ठेवा दादा, आज तू मला घरातून बाहेर काढत नाहीयेस तर तुझी स्वतःची प्रगती आणि तुझं उज्ज्वल भविष्य फेकून देत आहेस. बाबा म्हणायचे की तुला घराची शोभा असतात, मुली घराची शोभा असतात, पण तू याच सौंदर्याला केवळ एक ओझं समजला आहेस. पण माझे हक्क सोडणार नाही. आता माझा देवच माझ्या नशिबाचा निर्णय घेईल. कुसुमाकर उपहासाने हसून म्हणाला, ती देवाचा न्याय निवाडा करायला आली आहे आणि आपले हक्क सोडणार नाही. जणू काही आपणच इथे आहोत अशा थाटात ती बोलत आहे. इथून निघून जा आणि जर तुम्ही तुमच्यासोबत काही मौल्यवान वस्तू नेत असाल तर सावध राहा. आम्ही तुमच्या सामानाची झडती सुद्धा घेऊ शकतो. मला तुमच्या संपत्तीत आणि दागिन्यांमध्ये काही रस नाही. फाल्गुनी शांतपणे म्हणाली, नाही, तू तुझ्या नोटा जपून ठेव. मी या घरातून एक गोष्ट सोडून काहीही घेणार नाही. फाल्गुनीचे हे बोलणे ऐकून सर्वांना धक्का बसला. दिवाकरने संशयाने विचारले, कोणती गोष्ट? दागिन्यांचा किंवा तुझ्या आईचा विचार करते आहेस का? तू बांगड्या मागत नाहीयेस ना? त्या सगळ्या आमच्या आहेत. फाल्गुनीने मान हलवली आणि म्हणाली, नाही,
मला सोनं किंवा चांदी काही नकोय. मला फक्त बाबांकडून एक आठवण हवी आहे. तुम्ही परवानगी दिली तर मी ते घेईन. मोठी वहिनी, आधी आम्हाला सांगा ती वस्तू काय आहे. नाहीतर तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू किंवा कागदपत्रे मागू शकता. फाल्गुनी शांतपणे म्हणाली, मला बाबांचं रामायण हवं आहे, जे ते रोज सकाळी पूजेच्या वेळी वाचायचे आणि स्वतःजवळ ठेवायचे. ते त्यांच्या पलंगाजवळ ठेवत असत. ते मला देऊन टाक, त्यानंतर मी निघून जाईल. हे ऐकून खोलीत शांतता पसरली. दोन्ही भावांनी एकमेकांकडे पाहिले आणि मग ते खळखळून हसले. कुसुमाकर हसून म्हणाला, हेच ते जुने रामायण पुस्तकाचं कवर फाटलं आहे आणि पानं इतकी जुनी झाली आहेत की पिवळी पडली आहेत. वेड्या मुली, तुला दुसरं काही मागायचंच होतं तर तू पैसे मागू शकली असतीस. कदाचित आम्ही त्याचा विचार केला असता. पण तुझं डोकं किती फिरलंय. असो, काय अडचण असू शकते. तशी त्याचा आम्हाला काही उपयोग नाही. आम्ही तर ते मंदिरात ठेवण्याचा विचार करत होतो. काही हरकत नाही, तुम्ही स्वतःच घेऊन जा. दुसरा भाऊ म्हणाला, हो हो, घेऊन जा, आम्हाला काही अडचण नाही. त्याचा आम्हाला काही उपयोग नाही. फाल्गुनीने काहीच उत्तर दिले नाही. ती शांतपणे उठून वडिलांच्या खोलीकडे गेली, जिथे तिने आयुष्यातील सर्वात शांत आणि सर्वात वेदनादायक क्षण घालवले होते. दार उघडताच तिला पुन्हा वडिलांची उपस्थिती जाणवली. तिचे डोळे पुन्हा जड झाले. खोली अगदी तशीच होती जशी सेठ सुधीरने ठेवली होती. पलंग रिकामा होता आणि तो औषधांच्या मिश्र वासाने बनलेला होता. तिचे डोळे पुन्हा जड झाले. खोली अगदी तशीच होती जशी सेठ सुधीरने ठेवली होती. पलंग रिकामा होता आणि बाजूच्या टेबलावर औषधांच्या बाटल्या, त्यांची जपमाळ आणि जवळच एक रामायण एका स्वच्छ आसनावर मखमली वस्त्रात गुंडाळलेले होते. हे मखमली वस्त्र फाल्गुनीने स्वतः आणले होते आणि तिने ते स्वतःच्या हाताने सुंदरपणे विणले होते. सेठ सुधीरने ते आपल्या हृदयाशी धरले होते. ते नेहमी म्हणायचे, फाल्गुनी, ही वस्तू माझ्यासाठी खूप खास आहे. मी गेल्यावर ही नेहमी तुझ्या हृदयाशी जपून ठेव, कारण ती तुझ्या सोबत असली की तुला कधीच एकटेपणा जाणवणार नाही. त्या दिवशी फाल्गुनी ती काय बोलत होते हे तिला समजले नव्हते, पण आज जेव्हा संपूर्ण जगाने तिला सोडून दिले होते तेव्हा तिला तिच्या वडिलांनी सांगितलेली सर्व काही आठवले. थरथरत्या हाताने तिने रामायण उचलले आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून पुन्हा एकदा देवाची प्रार्थना केली. तिला त्यांची आठवण झाली, जणू काही ते आपल्या वडिलांना पुन्हा भेटत आहे असे तिला वाटले. रामायण हातात धरताच एक विलक्षण शक्ती आणि शांतीची भावना तिच्यावर पसरली. आपण आता एकटे नाही असे तिला जाणवू लागले. तिचा देव आणि तिच्या वडिलांचा आशीर्वाद त्याच्या सोबत आहे. मग खोलीतून बाहेर पडताना तिने शेवटचा एक दृष्टिक्षेप टाकला. ज्या खोलीत तिने वडिलांची सेवा केली होती, जिथे तिने त्यांच्यासोबत आपले सुख दुःख वाटून घेतले होते, ती खोली आता तिच्यासाठी अनोळखी झाली होती. ती हळूहळू हॉलकडे परत चालत गेली, जिथे तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांच्या लक्षात आले की फाल्गुनीच्या हातात फक्त रामायण होते आणि दुसरे काहीही नव्हते. दिवाकर उपहासाने म्हणाला, तू तुझा खजिना घेतला आहे, आता जा आणि पुन्हा मागे वळून पाहू नको. फाल्गुनीने त्यांच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात राग नव्हता, तक्रारही नव्हती, उलट एक विचित्र करुणा होती. जणू काही ती त्यांच्या मूर्खपणावर हसत होती. ती सहज म्हणाली, देव सर्व काही पाहतो, आणि मग वळून दरवाजाच्या दिशेने चालू लागली. एकेकाळी तिच्या अभिमानाचे प्रतीक असलेला तो भव्य वाड्याचा जड दरवाजा आता तिला बाहेर ढकलत होता. फाटकापर्यंत ती चालत राहिली. सुरक्षा रक्षकाने मान झुकून फाटक उघडले. फाल्गुनीचा चांगुलपणा आणि असभ्यपणा पाहून त्याचे डोळे पाणावले होते. फाल्गुनीने उंबरठा ओलांडून रस्त्यावर पाऊल ठेवले. संध्याकाळच्या अंधाराचे आता रात्रीच्या काळोखात रूपांतर झाले होते. थंड वारा जोराने वाहत होता. फाल्गुनीला कोणताही निवारा किंवा आधार नव्हता, पण तिने छातीशी घट्ट धरलेले पुस्तक तिला जणू मार्ग दाखवत होते. तिच्या मागे वाड्याचे प्रवेशद्वार मोठ्या दणक्याने बंद झाले. एक अशी शोकांतिका जिने तिच्या आणि तिच्या भूतकाळाच्या मध्ये कायमची भिंत उभी केली. ती कंगाल होती. तिच्याकडे पैसे नव्हते, दागिने नव्हते, डोक्यावर छप्पर नव्हते, तरीही ती सर्वांना श्रीमंत होती, कारण ती तिच्या वडिलांची सर्वात अनमोल संपत्ती होती. ती एक आठवण घेऊन निघून गेली होती. स्वतःला हुशार आणि यशस्वी समजणाऱ्या तिच्या भावांना हे माहीत नव्हते की त्यांनी एका मौल्यवान हिरेच्या बदल्यात मातीचा एक तुकडा निवडला होता आणि स्वतःच्या विनाशाला आमंत्रण दिले होते. ती रस्त्यावरून वरून चालत राहिली. तिचा दुपट्टा वाऱ्याने फडफडत होता आणि तिने रामायण घट्ट
घट्ट धरून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कुठे असेल तिला माहीत नव्हते, पण तिला खात्री होती की जर देवाने तिला इथपर्यंत आणले आहे असेल तर पुढचा मार्गही तितकाच तोच दाखवेल. तिला घरातून हाकलून दिल्याने आपण जंगलो असे त्या भावांना वाटले, पण ते हे विसरले होते की जुलूम करणाऱ्यांचा विजय हा केवळ तात्पुरता नसतो आणि एका असह्य माणसाचा निश्वास आकाशालाही हादरवून टाकतो. फाल्गुनीच्या डोळ्यातून गळणारा प्रत्येक अश्रू तिच्या स्वतःच्या विनाशाची साक्ष देत होता, जो तिला अजूनही दिसत नव्हता. पण निसर्गाने आपला हिशोब सुरू केला होता आणि कर्माचा हिशोब मोजण्याचे यंत्र सुरू केले होते, ज्याचा आवाज अजूनही मंद होता, पण हळूहळू त्याचे एका प्रचंड वादळात रूपांतर होत होते. फाल्गुनी अंधारात हरवली होती, पण तिच्या हातातले पुस्तक एका दिव्यासारखे होते, जे तिच्यात पुन्हा प्राण फुंकून अंधार भेदणार होते. ती त्यात हरवून गेली, पण तिच्या हातातलं पुस्तक एका दिव्यासारखं होतं, जे तिचं आयुष्य पुन्हा उजळवणार होतं आणि अंधार दूर करून तिला असं स्थान मिळवून देणार होतं, ज्याचं तिचे भाऊ स्वप्नातही पाहू शकत नव्हते. रात्र खूप गडद होती. तेव्हा रस्ते निर्मनुष्य होते. ती हातात रस्त्यावरून चालत होती. थंड वाऱ्याचे निर्दयी तडाखे तिच्या अस्तित्वावर बसतात, पण तरीही तिला तिच्या वडिलांचा हात अजूनही तिच्या डोक्यावर, या भरत वडिलांचा हात अजूनही त्यांच्या डोक्यावर होता आणि कोणीतरी अज्ञात अदृश्य शक्ती त्याच्या पावलांना मार्गदर्शन करत होती. तिला डोके लपवायला जागा नव्हती आणि खिशात पैसेही नव्हते. कुठे जावे आणि कोणाला मदत मागावी असा विचार अनेकदा ती करायची. तिच्या घटस्फोटामुळे नातेवाईकांनी आधीच तिच्यापासून अंतर ठेवले होते आणि आता तिच्याच भावांनी तिला घराबाहेर काढले मुळे तिला पाठिंबा देऊन दिवाकर आणि कुसुमाकर यांचा रोष वळवून घ्यायला कोणालाच तयार नव्हते. स्वतःला शक्ती देऊन ती पुढे चालत राहिली. मग ती शहरातील एका जुन्या पण सर्वात मोठ्या मंदिरापाशी पोहोचली. तिथले पुजारी तिला सेठ सुधीर यांना चांगले ओळखत होते, कारण त्यांनी तिथे अनेकदा पैसे दान करून गरिबांना अन्नदान केले होते आणि कधी कधी कपडे व ब्लँकेटही वाटले होते. त्यांच्या दयाळूपणाने लोक त्यांचा आदर करत असत. फाल्गुनीने मंदिरा शेजारी असलेल्या पुजाऱ्याच्या लहानशा घराचा दरवाजा लाजत लाजत टकटक केला. जेव्हा पुजाऱ्याने दरवाजा उघडला आणि फाल्गुनीला त्या अवस्थेत पाहिले, तेव्हा ते थक्क झाले. जेव्हा त्यांना कळले की त्यांच्याच भावांनी मालमत्तेच्या लोभाबाई आपल्याच बहिणीला रात्रीच्या या वेळी घरातून हाकलून दिले होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि त्यांनी तिला थांबण्याची विनंती केली. तिला आपल्या भावांच्या पाषाण हृदयी स्वभावाचा खूप पश्चाताप झाला. त्यांनी फाल्गुनीला त्यांच्या घरातील एका लहान खोलीत ठेवले, जी खरं तर जुन्या वस्तू ठेवण्याची कोठार होती. पण फाल्गुनीसाठी ती कोठार एखाद्या भव्य राजवाड्यापेक्षा कमी नव्हती, कारण तिथे आदर, आपलेपणाची भावना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही टोमणा नव्हता. फाल्गुनीने त्या लहानशा खोलीत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. तिने पुजाऱ्यावर कधीही ओझे न बनण्याचा निश्चय केला. तिने मंदिरात शेजारीच भाजी विकायला सुरुवात केली आणि शिवणकामही शिकू लागली. तिचे उत्पन्न तुटपुंजे होते. दिवसातून 2 वेळचे जेवण मिळवणेही मुश्किल होते आणि कधी कधी तर 1 वेळचे जेवण मिळवणेही कठीण होऊन बसायचे. पण तिच्या चेहऱ्यावर संयम आणि समाधानाची एक वेगळीच चमक होती. ती रोज आरतीनंतर रामायण वाचायची. तिला असे वाटायचे की जणू तिचे वडील तिच्या बाजूलाच बसले आहेत. कधी कधी ती तिच्या वडिलांशी अशाच प्रकारे तासनतास गप्पा मारत असे, आपले सुख दुःख त्यांच्यासोबत वाटून घेत असे आणि डोळ्यात अश्रू आणून देवाला शक्ती देण्याची प्रार्थना करत असे. मग ती पुन्हा कामाला लागत असे. तिचे एकेकाळी नाजूक असलेले हात आता कष्टाने खरखरीत झाले होते, ज्यामुळे आयुष्यात एक विचित्र स्थिरता आली होती. पण दुसरीकडे त्या वाड्यात एक विचित्र खळबळ माजली होती. आपल्या बहिणीला हकलल्यानंतर दिवाकर आणि कुसुमाकर यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांना मोकळे आणि पूर्णपणे स्वतंत्र झाल्यासारखे वाटले. ते त्या मालमत्तेचे एकमेव मालक होते. आता त्याला थांबवणारे कोणीही नव्हते किंवा इतर भागधारही नव्हते. त्यांनी सर्वप्रथम शेठ सुधीरच्या त्या जुन्या एकनिष्ठ आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, ज्यांनी त्याला गैरकृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्यांच्या व्यवसायात हस्तक्षेप केला होता. सांसारिक ताऱ्यांपासून तोडले ते नेहमी प्रामाणिकपणाचा सल्ला देत असत. दिवाकरने कारखाना ताब्यात घेतला, पण त्याचे हेतू भ्रष्ट होते आणि त्यांचे मन लोभाने भरलेले होते. त्याला रातोरात श्रीमंत व्हायचे होते आणि त्याने आपल्या वडिलांच्या कष्टांना खूप कमी लेखले. त्याने आपल्या सर्व जुन्या पुरवठादारांना काढून टाकले आणि नवीन पुरवठादारांशी व्यवहार सुरू केला, जे त्याला वेगळे कमिशन देत असत. कुसुमाकर पूर्णपणे बर्बाद झाला होता.
तो आपल्या चोर मित्रांसोबत पार्ट्या देऊ लागला, जिथे जुगार, दारू आणि नाचगाणे हे नित्याचेच झाले होते. परिस्थिती तशीच होती. त्यांच्या बायकांनी सुद्धा त्यांच्या अवाजवी खरेदी आणि उधळपट्टीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. नवीन दागिने खरेदी करणे, ब्रँडेड कपड्यांची खरेदी करणे आणि महागड्या पार्ट्यांवर पैसे खर्च करणे हे त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनले होते. दोन्ही जावा एकमेकींना कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात एकमेकींवर संपत्ती उधळू लागल्या. सेठ सुधीरमुळे घरात असलेली समृद्धी फाल्गुनीच्या जाण्याने संपुष्टात आली. तिची जागा दुःख आणि विनाशाने घेतली होती. सेठ सुधीरने रात्रंदिवस घाम गाळून, रक्ताचे पाट गाळून प्रामाणिकपणाच्या पायावर उभारलेला व्यवसाय आता त्यांच्या मुलाच्या व्यभिचाराचे फळ बनला होता. हा गुन्हा अजूनही गूढ आहे आणि चुकीच्या हेतूंमुळे तो कारखाना नशाच्या मार्गावर होता. कारखान्याने नफा मिळवणे थांबवले होते आणि उलट तोटाच होत होता. दुरुस्त न केलेल्या यंत्रसामग्रीमुळे उत्पादन ठप्प झाले होते आणि बाजारातील त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसू लागला होता. आपल्या व्यभिचाराला आणि नुकसानीला वित्तपुरवठा करण्यासाठी दिवाकरने बँकांकडून अवाजवी व्याजदराने कर्ज घ्यायला सुरुवात केली. त्याला वाटले की हे फक्त तात्पुरते आहे आणि लवकरच तो सर्व काही व्यवस्थित करू शकेल. पण ते व्याज एक मोठे ओझे ठरले. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याने उरलेल्या कर्जदारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यायला सुरुवात केली आणि लवकरच सर्व काही ठीक होईल. पण व्याज म्हणजे एक दलदल आहे. माणूस जितका जास्त संघर्ष करतो तितकाच तो त्यात खोलवर रुतत जातो हे आणि त्यातून कधीच सुटका होत नाही. हळूहळू कर्जाचा बोजा वाढला आणि उत्पन्न मर्यादित झाले. जे लोक कालपर्यंत दिवाकर आणि कुसुमाकर यांच्या मागे लागून त्यांची खुशामत करत होते तेच आता त्यांच्याकडे पैशांची मागणी करू लागले आणि त्यांच्या दारात येऊन गैरवर्तन करू लागले. त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. पुरवठादारांनी उधारीवर माल देण्यास नकार दिला आणि न मिळालेल्या वेतनासाठी कामगारांनी संप पुकारला. एकेकाळी आनंदाचे आश्रयस्थान असलेल्या त्या वाड्याचे वातावरण आता नरक बनले होते. ते दोन भाऊ जे अलीकडेपर्यंत ते आपल्या बहिणीला बाहेर काढण्यावर सहमत होते, पण आता ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले होते. एकमेकांचे रक्त पिण्यास उत्सुक होते. दिवाकर कुसुमाकर व्यभिचारात गुंतल्याचा आणि जुगारात आपले सर्व पैसे उधळल्याचा आरोप करत होता आणि कुसुमाकर तो दिवाकरला टोचून बोलायचा की त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचा व्यवसाय बुडाला. त्याच्या बायकाही एकमेकींवर जादूटोणा आणि काळ्या जादूचा आरोप करत कुत्र्या मांजरांसारखा भांडायचा. तिथे सतत आरडाओरडा, शिवीगाळ आणि भांडणे चालू होती. फाल्गुनी शेजाऱ्यांकडून आणि माझी नोकरांकडून या गोष्टी ऐकत असे, पण ती गप्प राहिली. तिने देवाला त्यांना बुद्धी देण्याची प्रार्थना केली. तिला माहीत होते की अनैतिक मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीच टिकत नाही आणि अनाथ व निराधारांची सून कोणालाही डगमवू शकते. काळ लोटला आणि मग तो दिवस आला जेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची शेवटची जमीनही गेली. बँका आणि इतर कर्जदात्यांनी हवेली आणि कारखान्यावर जप्तीची नोटीस बजावली. सेठ सुधीरची मुले कंगाल झाली असून त्यांची मालमत्ता उद्ध्वस्त झाली आहे. ही बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली. दिवाळखोर उडावली होती. दिवाकर आणि कुसुमाकर ज्या वाड्याला आपले साम्राज्य मानत होते आणि ज्यांचा त्यांना प्रचंड अभिमान होता तो आता लिलावात जाणार होता. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. नातेवाईकांकडूनही मदत मागितली, पण त्यांना सर्वत्र नकार मिळाला आणि अखेरीस त्यांची मानहानीच झाली. त्यांना हद्दपार करण्यात आली. त्यांनी मान खाली घातली होती आणि त्यांना लपायला जागा नव्हती. त्यांच्या बायका ज्या कालपर्यंत ब्रँडेड कपडे घालत होत्या त्या आता रस्त्यावर बसून रडत होत्या आणि आपल्या नवऱ्यांना शिवाय शाप देत होत्या. पण त्याचा नाश पूर्ण झाला होता. ते आता कंगाल झाले होते आणि दारोदार भीक मागत होते. त्यांना आपल्या बहिणीची आठवण येऊ लागली, जिला त्यांनी ओझे समजून घरातून हाकलून दिले होते. दरम्यान फाल्गुनीच्या आयुष्यात एक विचित्र बदल घडला आणि एक अनपेक्षित वळण येणार होते. ती नेहमीप्रमाणे रामायण वाचत होती. ती रोज त्याची काही पाने वाचायची, मग तेच मखमली कापड काढून त्यात पुस्तक गुंडाळू लागायची. तेव्हा तिचे लक्ष शिलाईकडे गेले. तिने जवळून पाहिले आणि आत काहीतरी पाहून ती थक्क झाली. जे कापडात शिवलेले असावे असे वाटत होते. तिला आश्चर्य वाटले की हे आधीही असेच होते का. तिला आठवले की तिने ते कापड स्वतःच विकत घेतले होते. त्यात काही घातल्याचे किंवा आठवत नव्हते. तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तिने हळूहळू टाके उसवायला सुरुवात केली आणि आत काय आहे हे पाहण्यासाठी बोटाने चाचपून पाहिले. मग तिचे बोट ते कशाला तरी लागले. जेव्हा तिने ते बाहेर काढले तेव्हा ती चकित झाली
ती एक लहान चमकदार आणि अतिशय सुंदर किल्ली होती, जिच्यावर 111 हा आकडा कोरलेला होता. तिच्यासोबत कागदाचा एक कडी घातलेला जुना तुकडा होता. कदाचित ते वर्षानुवर्ष त्या कापडात कोणाच्याही लक्षात न येता लपलेले असावे. ते दृश्य पाहताच फाल्गुनीच्या हृदयाची धडधड वाढू लागली. ते काय आहे? ती किल्ली कशाची आहे? किंवा ते पत्र कोणी ठेवले आहे हे तिला समजत नव्हते. हो, तिने थरथरत्या हाताने तो कागद उघडला, जे पत्र तिचे वडील सेठ सुधीर यांनी लिहिले होते. शब्द अडखळत होते, जणू काही लिहिताना ते खूप भावूक झाले होते किंवा आजारपणामुळे त्यांचे हात थरथरत होते. फाल्गुनी डोळ्यात अश्रू आणून ते पत्र वाचायला सुरुवात केली. माझ्या प्रिय मुली, फाल्गुनी, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा स्पष्ट अर्थ असा की मी आत्ता या जगात नाही आणि मी माझ्या पत्रात जे लिहिले होते ते खरे ठरले आहे. मला माहीत होते की माझ्या मृत्यूनंतर माझे भाऊ तुला सोडून जातील आणि संपत्तीच्या लोभापायी घरातून हाकलले जाऊन तुलाही घरातून हाकलून देतील. मला त्यांचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. मला हेही माहीत होते की ते हे रामायण कधीही उघडणार नाहीत, कारण लोभाने त्यांची हृदये पोखरली होती. ते जगाच्या मोहात पूर्णपणे हरवून गेला आहे. पण मला पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी तिच्या वडिलांचा वारसा जपेल. फाल्गुनी, माझ्या मुली, मी माझ्या आयुष्यात खूप काही कमावले आहे, पण तूच माझी सर्वात मोठी आणि खरी संपत्ती आहेस. माझ्या मुलांनी मला नेहमीच निराश केले, पण तू माझी सेवा केलीस आणि म्हणूनच तू माझे मन जिंकलेस. मला आधीच माहीत होते की ते तुला मालमत्तेतून बाहेर काढतील आणि रस्त्यावर आणतील, म्हणून मी माझ्या आयुष्यात सर्व व्यवस्था स्वतःच केली होती. तुला मिळालेली ही चावी शहरातील सर्वात मोठ्या बँकेतील 111 क्रमांकाच्या एका खाजगी आणि गुप्त लॉकरची आहे. मी हे लॉकर फक्त तुझ्याच नावाने घेतलं आहे आणि मृत्यूपत्र सुद्धा बँकेतच आहे. त्यात तुझी सर्व मालमत्ता आहे. तुला पूर्ण हक्क आहे, किंबहुना त्याहूनही अधिक. हे तुझ्या सेवेचे आणि निष्ठेचे फळ आहे आणि याचाच पुरावा आहे की देव कोणाचेही हक्क वाया जाऊ देत नाही. माझ्या मुली, तुझ्या हक्कांची जाणीव ठेव आणि लक्षात ठेव की संपत्तीसोबत संकटेही येतात. ती नेहमी चांगल्या कामांसाठीच खर्च कर आणि तिचा कधीही गर्व बाळगू नकोस. तुझे वडील सेठ सुधीर. हे पत्र वाचून फाल्गुनीला रडू कोसळली. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी इतका विचार केला होता की यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आपण असहाय्य होतो असे तिला वाटत होते, पण त्यांच्या निधनानंतरही तिचे वडील तिचा आधार आणि संरक्षण बनून राहिले होते. तिने देवाचे आभार मानले. तिला इथपर्यंत आणलेल्यांचे ती आभार मानत राहिली. तिने चावी आणि पत्र मुठीत घट्ट पकडले आणि ती उभी राहिली. आता तिच्यात नवीन धैर्य आणि आत्मविश्वास संचारला होता. तिला माहीत होते की ही चावी केवळ संपत्तीचीच नव्हे, तर तिच्या हरवलेल्या खजिन्याचीही चावी होती. आदर आणि प्रतिष्ठा परत मिळवण्याची हीच गुरुकिल्ली आहे. ती पटकन तयार झाली आणि आपल्या जुन्या बँकेत जायचे ठरवले. बँकेत पोहोचल्यावर त्याने व्यवस्थापकाला भेटण्याची मागणी केली, पण बँकेच्या रक्षकाने तिचा पेहराव पाहून तिला थांबवले. जेव्हा ती वडिलांचे नाव निघताच व्यवस्थापकाला बोलवण्यात आले. व्यवस्थापक सेठ सुधीरला चांगले ओळखत होते. जेव्हा फाल्गुनीने त्यांना चाव्या आणि पत्र दाखवले, तेव्हा व्यवस्थापकाने तत्काळ नोंदी तपासल्या आणि खात्री केली की होय, सेठ सुधीरनेच पत्र लिहिले होते. त्यांनी आपली मुलगी फाल्गुनीच्या नावाने VIP लॉकर उघडले होते आणि ते फक्त तिच्या उपस्थितीतच उघडले जावे अशी अट घातली होती. मॅनेजरने आदराने फाल्गुनीला बँकेच्या लॉकर रूममधील स्ट्रॉंग रूममध्ये नेले. फाल्गुनीच्या छातीत तिचे हृदय हातोड्यासारखे धडधडत होते. ती एका विचित्र गोंधळाच्या अवस्थेत होती. आनंद आणि दुःखाच्या मिश्र भावनेने ती भारावून गेली होती. तिला आपल्या भावांचा विचारही सहन होत नव्हता. तिलाही आपल्या दुर्दैवाचा पश्चाताप होत होता. मॅनेजर 111 क्रमांक असलेल्या एका मोठ्या लॉकर समोर थांबला. त्याने त्याच्याकडील मास्टर की आत घातली आणि मग फाल्गुनीलाही तिने चावी घालायला सांगितली. फाल्गुनीचे हात थरथरत होते. तिने चावी घालून फिरवली. एका हळूवार आवाजासह लॉकरचा जड लिव्हर फिरला आणि दार उघडले. फाल्गुनीला स्वतःच्या डोळ्यांनी पाहता यावे म्हणून मॅनेजर मागे सरकले. फाल्गुनी पुढे आली आणि तिने लॉकरमध्ये डोकावून पाहिले आणि तिच्या तोंडातून एक आश्चर्याची किंकाळी बाहेर पडली. ती जागीच स्तब्ध झाली. लॉकरच्या आतलं दृश्य तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. तिला वाटलं होतं की त्यात फक्त काही दागिने किंवा कठीण काळात उपयोगी पडतील असे थोडे पैसे असतील, पण इथे तर जणू काही संपूर्ण जगच वस्तीने भरलेलं होतं. ती निघून गेली होती. संपूर्ण लॉकर नोटांच्या बंडलांनी भरलेले होते. त्यात केवळ देशाच्याच नव्हे तर विदेशी चलनाच्याही नोटा होत्या.
तिथे सोन्याची बिस्किटे आणि हिरे व दागिन्यांचे संच होते, ज्यांच्या तेजाने तिचे डोळे दिपले. पण त्या सर्वांपेक्षाही महत्वाचे म्हणजे मालकी हक्कांची नोंद असलेली आणखी एक फाईल होती. ही सेठ सुधीरने गुप्तपणे तयार केलेली कागदपत्रे होती, ज्यानुसार त्याने शहरातील 3 मोठे कारखाने एक फार्म हाऊस गुप्तपणे खरेदी केले होते आणि हे सर्व कायदेशीररित्या फाल्गुनीच्या नावावर होते. हे दृश्य पाहून फाल्गुनीचे डोळे विस्फारले. ज्या बहिणीला तिच्या भावाने असह्य समजून घरातून हाकलून दिले होते, ती आता शहरातील सर्वात श्रीमंत स्त्री बनली होती. ही संपत्ती इतकी विपुल होती की त्यांच्या भावी पिढ्या देखील ते सर्व एकत्र खाऊ शकणार नव्हत्या. पण फाल्गुनीची नजर संपत्तीवर नव्हती, तर तिथे ठेवलेल्या मृत्यूपत्रावर होती. त्यासोबतच्या कागदपत्रात असे लिहिले होते की लोभाने आंधळे झालेल्या कोणत्याही मुलाला ते रिकाम्या हातानेच राहील. फाल्गुनीने थरथरत्या हाताने तो कागद उचलला. तिचे अश्रू कागदावर पडले. तिला आपल्या भावांबद्दल वाईट वाटले, ज्यांनी तात्पुरत्या फायद्यासाठी एवढे मोठे नुकसान सोसले होते. तिने विचार केला, तिला आपल्या भावांबद्दल वाईट वाटले, ज्यांना तात्पुरत्या फायद्यासाठी एवढे मोठे नुकसान सोसावे लागले होते. तिने विचार केला, देवाच्या काठीचा आवाज होत नाही. जी बहीण कालपर्यंत डोक्यावरच्या छतासाठी तळमळत होती, तीच आज करोडोंची मालकीण झाली होती. आणि जो भाऊ कालपर्यंत करोडोंचा मालक होता, तो आज रस्त्यावर भटकत होता. हा देवाने दिलेला एक धडा होता, जो मृत्यूपर्यंत स्मरणात ठेवायचा होता. जेव्हा फाल्गुनी बँकेच्या थंड आणि शांत लॉकर रूममधून बाहेर आली, तेव्हा दुपारचा सूर्य तेजस्वीपणे तळपत होता. पण फाल्गुनीला त्याची ऊब जाणवली नाही, कारण तिच्या अंतर्मनात शांती होती. एक थंडगार शिरशिरी पसरली, जिने तिची सगळी दुःखे शोषून घेतली. ती रस्त्यावरून वरून चालत रस्त्याच्या कडेला गेली आणि तिने एक रिक्षा थांबवली. तिला शोरूम मधून नवीन गाडी विकत घेता आली असती, पण सध्यापुरती तिने आपली परिस्थिती स्वीकारण्याची ठरवली. ती थांबली नाही. तिच्या वडिलांनी पत्रात उल्लेख केलेल्या वकिलाकडे ती थेट गेली. सेठ सुधीर यांचे जुने मित्र असलेले ते वकील फाल्गुनीला पाहून आश्चर्यचकित झाले. शेटजींनी सांगितलेली सर्व हकीकत त्यांनी तिला सांगितली. त्यांनी आपले सर्व मालमत्ता फाल्गुनीच्या नावावर हस्तांतरित केली होती आणि जोपर्यंत ती स्वतः त्याच्याकडे येत नाही, तोपर्यंत कोणालाही याबद्दल काहीही न सांगण्यास तिला सांगितले होते. फाल्गुनीने परिस्थितीच्या भट्टीत टाकून एक रत्न बनावे अशी त्याची इच्छा होती. वकील साहेबांनी ताबडतोब कायदेशीर कारवाई सुरू केली आणि फाल्गुनीला आता कायदेशीररित्या तिच्या नावावर असलेल्या सर्व कारखान्यांचा आणि फार्म हाऊसचा ताबा मिळवून दिला. फाल्गुनीने सर्वात आधी त्या पुजाऱ्याच्या घरी जाऊन भेट दिली, ज्याने तिच्या कठीण काळात तिला आधार दिला होता. तिने त्याची पिशवी पैशांनी भरली आणि त्यांचे आभार मानले. त्यानंतर ती तिच्या वडिलांच्या जुन्या आणि एकनिष्ठ नोकरांना शोधायला गेली, ज्यांना दिवाकरने कामावरून काढले होते. ती प्रत्येकाच्या घरी गेली, त्यांना मदत केली आणि पुन्हा कामावर घेतले. सेठ सुधीरच्या मुलीने वडिलांचा व्यवसाय सांभाळायला घेतला आहे, ही बातमी शहरभर पसरली. ती तिच्या वडिलांप्रमाणेच प्रेमळ आणि तत्वनिष्ठ आहे. तिच्या भावांच्या अकार्यक्षमतेमुळे डबघाईला आलेला व्यवसाय फाल्गुनीच्या कठोर परिश्रमाने आणि ध्यासाने पुन्हा जिवंत झाला. कारखान्यातील यंत्रे पुन्हा चालू झाली आणि कामगारांचा आवाज पुन्हा जागृत झाला. जबाबदारी माझ्यावर आहे. घरात पुन्हा आनंद परतला. फाल्गुनीने शहराच्या धावपळीपासून दूर आपल्या शेतघरात आपले घर केले. पण एवढे यश आणि संपत्ती असूनही तिला तिच्या वडिलांच्या सर्वात मौल्यवान गोष्टीची आठवण येत होती. तिने रामायण हे पुस्तक कधीच सोडले नाही. ती आजही ते आपल्या हृदयाशी जपते आणि प्रत्येक निर्णयापूर्वी देवाचे स्मरण करते. तिने ही सर्व संपत्ती आपल्या हातात ठेवली, हृदयात नाही, जेणेकरून ती तिच्यावर हवी होऊ नये. दुसरीकडे दिवाकर आणि कुसुमाकर यांची अवस्था अत्यंत बिकट होती. वाडा सोडल्यानंतर ते काही दिवस एका स्वस्त हॉटेलमध्ये राहिले, पण जेव्हा त्यांचे किसे रिकामे झाले तेव्हा ते पुन्हा रस्त्यावर आले. त्यांच्या बायका ज्या कालपर्यंत एकमेकींना कमी लेखत होत्या, ती देखाव्यासाठी लाखो रुपये खर्च करायची, पण आता तिला 2 वेळच्या जेवणाची सोय करणे कठीण झाले होते. तिची मुले जी महागड्या शाळांमध्ये शिकायची, ती आता भुकेने रडत होती. दिवाकरने मिळेल ते काम करून पाहिले, पण त्याचा भूतकाळ आणि त्याची ओळख दोन्ही उद्ध्वस्त झाली होती. ही परिस्थिती एक अडथळा बनली. जो जिथे कुठे जायचा तिथे लोक त्याला सेठ सुधीरचा एक नालायक मुलगा म्हणून ओळखत, ज्याने स्वतःच्या वडिलांचे नाव आणि व्यवसाय उद्ध्वस्त केला होता. या नाशामुळे कुसुमाकर अंमली पदार्थांच्या इतका आहारी गेला की त्याला भीक मागण्याचा मार्ग पत्करावा लागला.
ते भीक मागू लागले. एकेकाळी महागडे कपडे मिरवणारे ते दोन भाऊ आता फाटके कपडे घालत होते. त्यांचे चेहरे अपमानाच्या धुळीने आणि काळजीने माखलेले होते. त्यांच्या सावकारांची भीती आणि त्यांना सतत सतावत होती. ते मुकाट्याने भटकत होते. पण भूक हे एक असे वास्तव आहे जे माणसाला अगदी खोल गुहेतूनही बाहेर काढते. एका दिवशी जेव्हा भुकेने त्यांना पूर्णपणे थकवून टाकले होते, तेव्हा त्यांना बातमी मिळाली की शहरात एक नवीन उद्योजक आली आहे, जी जुना कारखाना ताब्यात घेत आहे. ती खूप दयाळू आहे, गरिबांना मदत करते आणि कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. दिवाकर आणि कुसुमाकर यांनी विचार केला की तिथे जाऊन नशीब आजमावून पाहूया. कदाचित त्यांना एखादे छोटे काम किंवा थोडी प्रसिद्धी मिळेल. त्यांना काहीच माहीत नव्हते. ते बक्षिसाची आशा करत होते. ते कोणाच्या दारात शिरत आहेत याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. भुकेने त्यांचा स्वाभिमान आणि विवेक दोन्ही हिरावून घेतले होते. ते दोन भाऊ आणि त्यांच्या बायका शहराच्या औद्योगिक भागाकडे चालू लागले, जिथे एकेकाळी त्याचा स्वतःचा कारखाना होता. वाटेत त्याला त्याच्या भूतकाळातील आठवणी येऊ लागल्या. प्रत्येक वळणावर त्याला तो काळ आठवला जेव्हा तो आपल्या मोठ्या गाड्यांमधून जायचा आणि कामगार त्याला सलाम करायचे. आज तो स्वतःच हसत मुखाने कामगारांना अभिवादन करत होता. त्यांची अवस्था ही अधिक वाईट होती. जेव्हा ते कारखान्याच्या मुख्य गेटवर पोहोचले, तेव्हा दिवाकरने एकेकाळी हाकलून दिलेला तोच जुना सुरक्षा रक्षक तिथे होता. जेव्हा त्या सुरक्षा रक्षकाने त्या भिकाऱ्यांना त्यांच्या फाटलेल्या कपड्यांमध्ये पाहिले, तेव्हा त्याने त्यांना सुरुवातीला ओळखले नाही. पण जेव्हा त्याने जवळून पाहिले, तेव्हा आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले की त्याचे जुने मालक होते. पण आज ते तिथे गुलामासारखे उभे होते. सुरक्षा रक्षकाचे मन द्रवले. त्याने त्यांना थांबवले नाही, उलट पुन्हा एकदा नम्रपणे त्यांचे स्वागत केले. दिवाकरांनी हे पाहून कुसुमाकर लज्जेने जमिनीवर कोसळला. सुरक्षा रक्षक आपल्याला ओरडेल अशी त्याला अपेक्षा होती, पण त्याच्याबद्दलच्या आदरानेच त्याला अधिक अपमानित वाटले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा, आम्हाला कारखान्याच्या मालकाला भेटायचं आहे. आम्ही खूप हताश झालो आहोत. आम्हाला कामाची गरज आहे. रक्षक म्हणाला, ऑफिसमध्ये बसा, मी मालकाला लगेच कळवतो. तो त्यांना त्या आलिशान ऑफिसमध्ये घेऊन गेला, जिथे एकेकाळी दिवाकर बसून आपले आदेश देत असे. ऑफिसमधील वातावरण पूर्णपणे बदलले होते. ऑफिसमध्ये आता दारूचा वास दरवळत नव्हता, तर उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. भिंतींवर निरुपयोगी चित्रांऐवजी देवांची चित्रे लावलेली होती. ते दोघेही एका कोपऱ्यात चिंतेत उभे होते. त्यांचे पाय थरथरत होते. एअर कंडिशनर चालू होता, पण हवा अजूनही त्यांच्या शरीरांपेक्षा जास्त वेगाने वाहत होती. थोड्याच वेळात ऑफिसचा दरवाजा उघडला आणि एक आकर्षक स्त्री आत आली. तिने मास्क आणि एक सुंदर साडी परिधान केली होती. तिचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की दिवाकर त्या दोघांचे डोळे फडफडले आणि मिटले. मी आणि कुसुमाकर दोघांनी आपोआप आपली नजर खाली झुकवली. ती जाऊन तिच्या मोठ्या खुर्चीत बसली आणि मान खाली घालून उभ्या असलेल्या त्या दोन भावांकडे शांतपणे एकटक पाहू लागली. खोलीत भयानक शांतता पसरली, जी केवळ भिंतीवरील घड्याळाच्या टिकटिक आवाजाने भंग पावत होती. त्याचा आवाज कापत होता. दिवाकरने हिंमत गोळा करून म्हटले, बाईसाहेब, आम्ही खूप गरीब आणि असहाय्य आहोत. आमची लहान मुले भुकेली आहेत. आम्ही शिकलेले आहोत, पण परिस्थितीने आम्हाला इथे आणले आहे. आम्हाला कोणतेही काम द्या, आम्ही ते करू. अगदी केर काढण्याचे काम सुद्धा. जरी हे फक्त रोप लावण्याचे काम असले तरी आम्ही तुमचे सदैव आभारी राहू. कुसुमाकर सुद्धा रडून म्हणाला, होय बाई, देवासाठी कृपया आम्हाला मदत करा. आम्ही खूप वाईट काळाचे बळी आहोत. आमच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत. कदाचित ही त्या चुकांची शिक्षा असावी. ती स्त्री शांतपणे ऐकत होती. मग तिने टेबलाच्या ड्रॉवरमधून तेच मखमली कपडे घेतले. त्यातून रामायण काढून टेबलावर ठेवले. हे पाहून दिवाकर आणि कुसुमाकरला धक्का बसला. त्यांना हे सर्व ओळखीचे वाटत होते. त्याच वेळी मालकिनीने आपला मुखवटा काढला. दिवाकर आणि कुसुमाकर अचानक किंचाळले आणि मागे पडले. त्यांच्या समोरची व्यक्ती एक अनोळखी स्त्री नव्हती, तर एक मजबूत सारथी होती. त्याची सख्खी बहीण फाल्गुनी तिथे बसली होती. तीच फाल्गुनी जिला जाताना फक्त रामायण सोबत नेण्याची परवानगी मिळाली होती. फाल्गुनीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण तिने मान उंच ठेवली होती. दिवाकर आणि कुसुमाकर जणू दगडाचे झाले होते. ते निशब्द झाले होते. ही आपलीच अशक्त बहीण आहे की आपण स्वप्न पाहत आहोत.
यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. फाल्गुनी जड आवाजात म्हणाली, मला ओळखलत का? मी तीच घटस्फोटित बहीण आहे जिच्या उपस्थितीमुळे तुमच्या मुलींच्या लग्नांना अडथळा येत होता. मी तीच आहे जिचे हक्क तुम्ही लोकांनी हिरावून घेतले. पहा, देवाने आज काय केले आहे. आज मी या खुर्चीत आहे आणि जिथे मी एकेकाळी उभी आहे होते तिथे तुम्ही लोक उभे आहात. हे ऐकून ते भाऊ व्यथित झाले आणि तत्काळ तिच्या पाया पडण्यासाठी पुढे धावले. पण फाल्गुनीने हात वर करून त्यांना थांबवले आणि म्हणाली, माझ्याजवळ येऊ नका किंवा माझ्या पायांना स्पर्श करू नका, कारण जो आदर आणि अपमान करतो ईश्वर अस्तित्वात आहे. मी फक्त एक माध्यम आहे. फाल्गुनीने मखमली कापडात सापडलेली किल्ली उचलली आणि हवेत फिरवत म्हणाली, हे काय आहे तुम्हाला माहित आहे का? ही ती किल्ली आहे जी बाबांनी माझ्यासाठी ठेवली होती. आणि हे रामायणाचे पुस्तक जे तुला निरुपयोगी वाटत होतं, तू भिंती आणि दगडांमागे धावलास आणि मी ते जपून ठेवलं. तुला वाटलं की तू मला रिकाम्या हाताने पाठवलंस, पण तुला हे माहीत नव्हतं की तू मला जगातला सर्वात मोठा खजिना दिला आहेस. बाबांना माहीत होतं तुम्ही लोभाने आंधळे व्हाल. या विश्वासाने त्याने आपली खरी संपत्ती माझ्या नावे केली. मी मृत्यूपत्र वाचले आहे ज्यात असे लिहिले होते की लोभाने आंधळे झालेले कोणतेही मूल रिकाम्या हाताने राहील. आणि बघा, आज तुम्ही रिकाम्या हाताने आहात. फाल्गुनीच्या शब्दांनी तिचे हृदय पिळवटून निघत होते. त्याला रडू कोसळले. दिवाकर रडत म्हणाला, फाल्गुनी, आम्हाला माफ कर. आम्ही वेडे झालो होतो. आमचं डोकं फिरलं होतं. तुझ्या गुन्ह्यासाठी आणि बाबांच्या गुन्ह्यासाठी आम्ही दोषी आहोत. तू आम्हाला हवी ती शिक्षा द्या, पण आमचा असा छळ करू नका, नाहीतर आम्ही मरून जाऊ. कुसुमाकडे विनवणी केली, फाल्गुनी, आम्हाला फक्त तुमच्या पायाखाली ठेवा. आम्ही तुमचे सेवक होऊ. फक्त आमच्या मुलांवर दया करा. फाल्गुनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपले अश्रू पुसले. तिच्या मनात आपल्या भावांविषयी करुणा होती, पण तिला न्यायाचा तराजूही चांगलाच ठाऊक होता. ती म्हणाली, मी तुम्हाला माफ करते, कारण मी माझ्या हृदयात द्वेषाचे ओझे घेऊन जगू शकत नाही आणि मला बाबांच्या आत्म्याला दुखवायचे नाही. पण मी ते तुला परत देऊ शकत नाही, कारण तू त्याच्या लायकीचा नाहीस. जर मी ते तुला परत दिले तर तू पुन्हा तो सैतान बनशील. दिवाकर आणि कुसुमाकर यांनी नकारार्थी मान हलवली. फाल्गुनी खरं बोलत आहे त्यांना माहीत होतं. फाल्गुनी म्हणाली, मी तुम्हाला रस्त्यावरही सोडणार नाही, कारण तुम्ही माझे भाऊ आहात आणि ज्या वडिलांची मी मुलगी आहे त्याच वडिलांचं रक्त तुमच्यात आहे. मी तुम्हाला नोकरी देईन, पण व्यवस्थापक किंवा उच्च पदावर नव्हे, तर एक सामान्य कर्मचारी. तुम्हाला मजुरांसोबत काम करावे लागेल, जेणेकरून तुम्हाला सन्मानजनक कमाईचे मूल्य आणि गरिबांची प्रतिष्ठा समजू शकेल. तुम्हाला तुमच्या पत्नींनाही घरी थांबायला सांगावे लागेल. तुमची स्वतःची कामे करा आणि साधे जीवन जगा. मी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी इतर आवश्यक खर्चाचा भार उचलेल, पण स्वैराचारासाठी तुम्हाला एक पैसाही देणार नाही. ही तुमची परीक्षा आणि तुमची शिक्षा आहे. जर तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवलात. दिवाकर आणि कुसुमाकर यांनी हात जोडून फाल्गुनीचा निर्णय स्वीकारला. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि कदाचित त्यांचा स्वाभिमानही ठेचला गेला होता. फाल्गुनींनी बेल वाजून मॅनेजरला बोलावले आणि त्या दोघांना फॅक्टरीचे पॅकिंग अपार्टमेंटमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. त्यांना सामान्य मजुरांप्रमाणेच वागणूक दिली पाहिजे. ते दोन भाऊ कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांनी मागे वळून पाहिले तर फाल्गुनी पुन्हा त्याच मखमली कापडात रामायणाचे पुस्तक गुंडाळत होती. त्याला जाणीव झाली की त्याची बहीण किती महान होती आणि तो स्वतः किती क्षुद्र होता. तो रिकाम्या हाताने आला होता आणि रिकाम्या हातानेच परत जात होता. पण आता त्याच्याकडे आशा होती आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची एक संधी होती. फाल्गुनीने खिडकीबाहेर पाहिली, जिथे तिचे भाऊ मजुरीच्या रांगेत उभे होते. तिथे देवाने तिला हे स्थान दिल्याबद्दल तिने त्याचे आभार मानले. तिला माहीत होते की हे सर्व देवामाई आणि तिच्या वडिलांच्या आशीर्वादामुळेच घडले आहे. तिने ठरवले की ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत घालवेल. ती विधवा आणि अनाथांना मदत करेल, जेणेकरून इतर कोणत्याही फाल्गुनीला असा छळ सहन करावा लागणार नाही. ही कथा शहरासाठी एक उदाहरण बनली आहे की जेव्हा एखादी व्यक्ती देवावर विश्वास ठेवते आणि त्याचा हात धरते, तेव्हा देव देखील तिची काळजी घेतो. जर कोणी तिचा हात धरला तर देव तिला साथ देतो आणि जे नाते तोडतात ते स्वतःच खचून जातात. कर्माचे चक्र पूर्ण झाले होते. जुलूम करणाऱ्यांचा अंत झाला होता आणि ज्याला सर्वजण अस्थायी समजत होते त्याला अखेर त्याच्या कर्माचे फळ मिळाले होते. फाल्गुनीच्या निर्णयाने हे सिद्ध झाले की खरी शक्ती सोडत नसून क्षमेत असते.
तिने आपल्या भावांना केवळ अन्न ताटात वाढून दिले नाही, तर त्यांना कामाला लावले आणि कठोर परिश्रमातून त्यांनी आपले ध्येय साध्य केले, जेणेकरून कठोर परिश्रमाने ते पुन्हा माणूस बनू शकतील. लोभ आणि अतिरेकी स्वार्थ माणसाला केवळ अंधळीच करत नाही, तर त्याला विनाशाच्या अशा गर्दीत ढकलतात जिथून परत येणे अत्यंत कठीण असते. जसे आपण पाहिले आहे, दिवाकर आणि कुसुमाकर यांनी त्यासाठी आपल्या संपत्तीचा त्याग केला आणि ज्या संपत्तीसाठी कुसुमाकरने आपले रक्ताचे पाणी तोडले आणि आपल्या असहाय्य बहिणीला दारोदार भटकण्यासाठी सोडून दिले, तीच संपत्ती त्याच्यासाठी विषासारखी झाली. दरम्यान फाल्गुनीने संयम राखला आणि देवाने तिला त्याचे फळ दिले. तिला केवळ संपत्तीच मिळाली नाही, तर आदराने एक असे अद्भुत आयुष्य मिळाले जे कोणीही तिच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. ही कथा आपल्याला समाजातील त्या भावना ही आरसा दाखवते, जे आपल्या बहिणींना त्यांच्या संपत्तीपासून वेगळे करून आपण पूर्णपणे स्वतंत्र झालो आहोत असे मानतात. ते नफा कमवत आहेत, पण त्याच वेळी स्वतःच्या हाताने समृद्धीला आपल्या घरातून बाहेर ढकलत आहेत. सेठ सुधीर यांचा निर्णय भावनेवर आधारित नव्हता, तर त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले सत्य समजून घेऊन आणि काळजीपूर्वक विचार करून घेतला होता. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांचा स्वभाव चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे आणि त्यांना समान हक्क दिले पाहिजेत. तसेच फाल्गुनीचा निर्णयही प्रशंसनीय आहे. तिची इच्छा असती तर तिने सूट घेतला असता, पण तिने आपल्या भावांचा छळ केला नाही किंवा त्यांच्याकडे भीक मागितली नाही. उलट तिने त्यांना कठोर परिश्रम करायला शिकवले. यातून आपल्याला हे शिकायला मिळते की महान गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला आधी कठोर परिश्रम करावे लागतात आणि जर आपल्याला आदर हवा असेल तर त्यासाठीही आपल्याला आधी कठोर परिश्रमच करावे लागतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.